Welcome to all BCom third year students. Now we will start our fourth chapter, that name is Negotiable Instrumental Act 1881. उसमें हम देखने वाले हैं कि व्हाट इज़ द इंट्रोडक्शंस अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ निगोटिबल इंस्ट्रुमेंट. निगोटिबल इंस्ट्रुमेंटल ॲक्ट, त्याला आपण मराठीत म्हणू शकतो की भारतीय परक्राम्य विलेखाची परिभाषा. त्याचे इंट्रोडक्शन्स आपण स्टार्ट करतो आहे. सो लेट स्टार्ट. निगोटिबल इंस्ट्रुमेंटल ॲक्ट. Introduction. The process of development of banks was started in India from 1806. There were a lot of transactions which had been executed by various types of trading institutions and businessmen. There were a lot of disputes created among related parties, particularly about instrument. At that time, there was no lawful mechanism which would protect to the transactions of such instrument, so that for proper control of negotiable instrument transactions and the real educations about the responsibilities and rights of negotiable instrumental proceed parties. For that purpose, on the 1st March 1881, the Indian Parliament was resolved to create such a separate independent act with the same Negotiable Instrumental Act 1881. It was commenced into the force from 1st March 1881. This act is applicable to entire India except Jammu and Kashmir. What is Negotiable Instrumental Act? Negotiable Instrumental Act भारतीय पराक्रम विलेख ज्या वेळेला भारताच्या विकासाला 1806 सालापासून जी सुरुवात झाली होती आणि अधिकोषाने निर्माण केलेल्या विलेखात काही विलेख परक्राम्य म्हणजे निगोटिबल होते, आणि तसेच इतर व्यापारी संस्थांनी जे निर्माण केलेले पराक्रम्य असेल ते देखील या व्यवहारामध्ये होते. तर या सर्व विलेखांमुळे संबंधित पक्षामध्ये अनेक प्रकारचे विवाद होत गेले, आणि या विवादांचा जो न्यायपूर्ण निवाडा होता तो कायदेशीररित्या होत नव्हता. त्यामुळे पराक्रम्य विलेखाबाबत म्हणजे निगोटिबल इन्स्ट्रुमेंटल ॲक्टबद्दल व्यवहार नियंत्रित आणि नियम करणारा कुठलाही कायदा देशात नव्हता. निगोटिबल इन्स्ट्रुमेंटल ॲक्ट हा व्यवहाराशी निगडीत असलेला ॲक्ट आहे. कुठल्याही प्रकारचा व्यवहार कंट्रोलमध्ये नाही आहे किंवा नियंत्रित नाही आहे. त्यामुळे देशामध्ये हा ॲक्ट जो आहे तो त्यावेळेला आणला गेला. त्यावेळी पराक्रम्य विलेखाबाबत म्हणजे निगोटिबल इन्स्ट्रुमेंटल ॲक्टबद्दल खूप विवादांचा निकाल देण्यासाठी भारतात न्यायाधीशांना इंग्लंडच्या द लॉ ऑफ मर्चंट ऑफ इंग्लंड या अधिनियमांच्या प्रावधानांचा आधार घ्यावा लागत होता, आणि ही गैरसोय दूर करण्यासाठी भारतातील पराक्रम्य विलेखांच्या व्यवहारासंबंधी म्हणजे निगोटिबल इन्स्ट्रुमेंटल ॲक्ट संबंधी योग्य नियम तयार करून त्या व्यवहारात भाग घेणाऱ्या पक्षांना आपल्या अधिकार आणि उत्तरदायित्वाची जाणीव करून देण्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याची आवश्यकता होती. म्हणून 1881 मध्ये निगोटिबल इन्स्ट्रुमेंटल ॲक्ट हा मंजूर करण्यात आला, आणि या कायद्याचा आधार हा इंग्लंडमधील कॉमन लॉ असून तो परिस्थितीनुसार योग्य ते फेरबदल करण्यात येत होते. या निगोटिबल इन्स्ट्रुमेंटल ॲक्टमध्ये प्रॉमिसरी नोट म्हणजे अर्थपत्र, विनिमयपत्र, बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे हुंडी आणि चेक धनादेश यांचे निर्गमन आणि विनिमयता यासंबंधी नियमन आणि नियंत्रण करत असल्यामुळे या प्रॉमिसरी नोट या इन्स्ट्रुमेंटल ॲक्टमध्ये विरोधी प्रावधान नसल्यास भारतीय प्रसिद्ध अधिनियमाचे सर्वसामान्य नियम या निगोटिबल इन्स्ट्रुमेंटल ॲक्टमध्ये व्यवहारांना लागू करण्यात आले. यानंतर त्यांनी इथे एक डेफिनेशन सांगितली. व्हॉट इज निगोटिबल ॲक्ट. निगोटिबल इन्स्ट्रुमेंटल मीन्स दॅट इज अ सच रिटन डॉक्युमेंट which is freely transferred from one person to another who is having right of transfer about such a document. According to the under section 13, negotiable instrumental means it should be a by order or to bearer payable in the form of promissory note, bill of exchange or check. त्यांनी असं म्हटलं आहे की प्रॉमिसरी नोट निगोटिबल इन्स्ट्रुमेंटल ॲक्ट हा सच रिटन डॉक्युमेंट आहे, एक लेखी आहे. या इन्स्ट्रुमेंटल ॲक्टमध्ये आदेशानुसार अथवा वाहकाला शोध्य असलेले म्हणजे प्रतिज्ञापत्र असेल, प्रॉमिसरी नोट असेल, बिल ऑफ एक्सचेंज आहे किंवा चेक हे आहेत. परंतु या परिभाषेमध्ये परक्राम्य विलेखाचा अर्थ स्पष्ट न करता कोणत्याही विलेखांना हा कायदा परक्राम्य विलेख म्हणून मान्यता देतो हे सांगण्यात आले आहे. म्हणून न्यायमूर्तींनी आतापर्यंत निर्णयाची वेळी परक्राम्य विलेखांचा जो अर्थ सांगितला आहे तो अर्थ त्यांनी खाली सांगून दिला आहे की निगोटिबल instrument is one which is by a legally
recognized custom or a trade or law transferable by delivery or by endorsement and delivery in such a circumstance that a holder of it may for the time being on his one same the property passes from equities to a bona fide transferee for value and notwithstanding the defect in the टायटल ऑफ द ट्रान्सफरेबल. याचा अर्थ असं होतं की व्यापार आणि कायद्याच्या वैधानिक गतिविधीनुसार ज्यांचे हस्तांतरण करता येते म्हणजे ट्रान्सफरेबल करता येते एका व्यक्तीच्या थ्रू दुसऱ्या व्यक्तीपर्यंत किंवा त्या पृष्ठकांना प्रदानाने करता येते अशा प्रकारचे जे हस्तांतरण आहे जो ट्रान्सफरेबल आहे हा विलेख प्राप्त करणाऱ्याला किंवा त्या विलेखातील संपत्तीचे निर्दोष हस्तांतरण होते आणि तो आपल्या नावाने त्या विलेखाबाबत अभियोग चालवू शकतो. अशा या प्रकारच्या विलेखाला निगोटिबल इन्स्ट्रुमेंटल ॲक्ट असं म्हणतात. निगोटिबल इन्स्ट्रुमेंटल ॲक्ट हा रिटर्न डॉक्युमेंट असला पाहिजे. हा फ्रीली ट्रान्सफर्ड होतो फ्रॉम वन पर्सन टू अनदर विथ सच अ डॉक्युमेंट. त्यांनी म्हटले की त्याच्यासाठी डॉक्युमेंट कुठले असले पाहिजे तर त्यांनी म्हटलं की इट इज ऑल्सो फॉर्म ऑफ प्रॉमिसरी नोट असेल, विल ऑफ एक्सचेंज असेल आणि चेकच्या थ्रू तुम्ही निगोटिव्ह इन्स्ट्रुमेंट एक्सप्रेस करू शकतात. देन त्यांनी म्हटलं की व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ निगोटिबल इन्स्ट्रुमेंट. फर्स्ट आहे इट इज अन ॲग्रीमेंट ऑफ पेमेंट ऑफ अ स्पेसिफिक अमाऊंट विच इज मेन्शन ऑन निगोटिबल इन्स्ट्रुमेंट. हे ॲग्रीमेंट आहे पैशांचं पेमेंट करण्याचं फॉर अ स्पेसिफिक अमाऊंट विच इज मेन्शन इन निगोटिबल इन्स्ट्रुमेंटमध्ये. देन सेकंड आहे की इट इज अ ट्रान्सफर विथ एंडोर्समेंट अँड डिलिव्हरी अबाउट अ स्पेसिफिक ॲसेट्स property or liability which is a mention in the said negotiable instrument without any types of formality. Third point आहे the holder of any negotiable instrument can always get a goods title although transferee having not a goods title even though the holder of negotiable instrument gets goods title. कोणत्याही स्वरूपाचे जे औपचारिक कार्य न करता ह्या निगोटिबल इन्स्ट्रुमेंटलमध्ये संपत्तीचे केवळ प्रदानाने किंवा पृष्ठकांना प्रदानाने ट्रान्सफर करता येतो. फोर्थ पॉईंट आहे की एव्हरी होल्डर इन ड्यू कोर्स हॅव अ राईट टू फाईल सूट अगेन्स्ट टू द पर्सन टू डिलिव्हर निगोटिबल इन्स्ट्रुमेंट टू हिम. या धारेने पराक्रमी विलेख विश्वासाने दिलेल्या मूल्यांच्या मोबदल्यात घेतला असल्यास त्याच्या पूर्वीच्या हस्तांतराकर्त्याच्या किंवा धारेच्या मालकी हक्कात दोष असला तरी त्याचा वर्तमान धारेवर कोणताही परिणाम होत नाही. फिफ्थ पॉईंट आहे की निगेटिव्ह इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज्ड फॉर द रिपेमेंट ऑफ डेप्ट ऑर इट इज व्हेरी इझी टू ट्रान्सफर अ निगेटिव्ह इन्स्ट्रुमेंट फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन लाईक अ हार्ड कॅश. सिक्स पॉईंट आहे इन एव्हरी टाईप्स ऑफ निगेटिव्ह इन्स्ट्रुमेंट इट इज अ प्रिझ्युम दॅट देअर इज अ व्हॅल्युएबल कन्सिडरेशन्स बट इट डझंट मेन्शन इन द क्लिअर मॅनर ॲक्च्युली देअर इज नो नीड ऑफ दॅट. अँड लास्ट पॉईंट इज it is a very conventional and easy to transfer debt from one to another. This is the characteristics of negative instrument. Important questions आहे. Then we will see the what is acceptance, dishonor, discharge for negotiable instrument. We will see our next lecture. So thank you very much to all students.